बसा अभ्यंकर बाकीचे या बाजूला आहे. हर्षल थोडं असं करता. आजची पत्रकार परिषद ही कोणत्याही राजकीय कारणासाठी नाही, तर आपल्याच घरात मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे. तुम्हाला माझ्यासोबत बसलेले दीपक पवार आणि सगळे सहकारी बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय एक महाराष्ट्रद्रोही सरकारकडनं लादला जातोय, त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करत आहेत. साहजिकच आहे, शिवसेनेचा जन्मच मुळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे, कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लादायची आहे. खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाहीये, कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही. पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही. पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काही करायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे. मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे. मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा. नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो. मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो होतो. काल आमची भेटीची वेळ ठरली. या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अभ्यंकर आणि हे सगळी मंडळी हजर होती. या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला. त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे, हे आता सर्वदूर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे. यानंतर काय करायचंय आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला, आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रम बोल. कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणतंय, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय. 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले. एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत. आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय, ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय, जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला, पण त्याचा अर्थ तोच आहे. आणि 6 जून यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्य, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे. या 3 महत्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव